पैसे उकळण्यासाठी हॉस्पिटलने 22 दिवस मेलेल्या बाळावर उपचार केले आणि ही घटना घडली आहे उत्तर प्रदेशच्या वस्तीमधल्या केडी हॉस्पिटलमध्ये। काहीच महिन्यांपूर्वी जन्मलेल्या बाळाची तब्येत खालावल्यामुळे आई-वडिलांनी बाळाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं आणि हॉस्पिटलमध्ये बाळाला दुर्मिळ आजार झाल्याचं सांगत त्याच्यावर आयसीयू मध्ये उपचार चालू असल्याचं आई-वडिलांना सांगण्यात आलं। बाळाच्या उपचारासाठी वेगवेगळी कारणं सांगत हॉस्पिटलने आई-वडिलांकडून पैसे घेतले। आपल्या बाळाचा जीव वाचवण्यासाठी आई-वडिलांनीही मागचा पुढचा विचार न करता आपल्याकडचे दागिने विकले, शेती विकली आणि कर्जही काढलं। पण प्रत्यक्षात या बाळाचा मृत्यू झाला होता। तरीही सलग 22 दिवस हॉस्पिटलने आई-वडिलांकडून 2.5 लाखांपर्यंतची रक्कम उकळली। जेव्हा ही गोष्ट बाळाच्या आई-वडिलांना समजली तेव्हा त्यांनी हॉस्पिटलमध्ये गोंधळ घातला आणि त्यावेळी हॉस्पिटलमधले काही कर्मचारी तिथून पळून गेले। आपल्या मुलाचा मृत्यू झाला होता पण फक्त पैसे उकळण्यासाठीच हॉस्पिटलने आम्हाला त्याबाबतीत सांगितलं नसल्याचा आरोप मृत बाळाच्या आई-वडिलांनी केला असून या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता प्रशासनाने एक कमिटी नेमत चौकशीचे आदेश दिले आहेत।